सिंधुदुर्गात सापडली दुर्मिळ मांसाहारी वनस्पती, फोटो पाहून व्हाल अवाक। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील केर गावात कीटकभक्षी असणाऱ्या वनस्पतींच्या प्रजातीतील ड्रोसेरा बर्मानी ही कीटकभक्षी मांसाहारी वनस्पती आढळली आहे। यामुळे येथील जैवविविधतेचे वैभव अधोरेखित झालेले आहे। निसर्ग अभ्यासक तुषार देसाई हे पक्षी निरीक्षणासाठी फिरत असताना या दुर्मिळ वनस्पतीचे दर्शन त्यांना झाले। दुर्मिळ ड्रोसेरा बर्मानी कीटकभक्षी वनस्पतीचा उपयोग हर्बल औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो। वनस्पती स्वतःचे अन्न हरितद्रव्याच्या सहाय्याने तयार करतात, परंतु काही वनस्पतींना पूरक अन्नाची गरज असते आणि ते अन्न काही वनस्पतींना कीटक वा अन्य प्राण्यांना पकडून त्यांच्या शरीरातून मिळवावे लागते। अशा कीटकभक्षी वनस्पतींच्या सुमारे 625 जाती असून त्यापैकी 30 ते 35 जातींच्या वनस्पती भारतात सापडतात। महाराष्ट्रात फक्त 5 ते 6 जातींच्या वनस्पती आढळतात। या सर्व वनस्पतींना मांसाहारी वनस्पती असेही म्हणतात। या वनस्पती जमिनीवर, पाण्यात किंवा दोन्ही ठिकाणी आढळणाऱ्या असतात, परंतु बहुतेक कीटकभक्षक वनस्पती दलदलीच्या किंवा वाळवंटी भागात आढळतात। ज्या ठिकाणी थोडंच नायट्रोजन असतो तेथे त्या वनस्पतींची विशिष्ट प्रकारे वाढ होते। महाराष्ट्रात सापडणाऱ्या कीटकभक्षक वनस्पतींमध्ये ड्रोसेरा प्रजातीतील वनस्पतींच्या 2 प्रजाती उपलब्ध आहेत, ड्रोसेरा इंडिका आणि ड्रोसेरा बर्मानी। तिसरी जात ड्रोसेरा पल्टेटा ही महाराष्ट्राबाहेर काही थंड हवेच्या ठिकाणी सापडते। ड्रोसेरा इंडिका ही पश्चिम घाटात खंडाळा, महाबळेश्वर आदी भागात ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत पाहायला मिळते। ड्रोसेरा बर्मानी ही दक्षिण कोकणात नदीच्या पात्राच्या बाजूस आणि भात शेतात पावसाळ्यानंतर सापडते। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सिंधुदुर्ग।